झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान याच मुलाखतीत अण्णांनी शरद पवारांविषयी आपल्या मनात कोणताही राग नसल्याचं म्हटलंय। मात्र हे सांगतानाच यशवंतराव चव्हाणांचं अनुकरण पवारांनी केलं असतं तर कदाचित ते पंतप्रधान झाले असते, अशी प्रतिक्रिया अण्णांनी दिली आहे। पवारांनी नको त्या लोकांची संगत केली, त्यामुळेच त्यांचं राजकीय नुकसान झालं, असं सांगायलाही अण्णा विसरले नाहीत। त्यांची माझी जमीन शेजारी नाही, त्यांचं माझं घर शेजारी नाही, कुठे भावंकीचं नाते नाही। आमची अपेक्षा एकच आहे की शरद पवारांसारखा नेता महाराष्ट्रात शरद पवारांसारखा नेता नव्हतं करावं। यशवंतराव चव्हाणाची त्यांनी प्रतिकृती केली असते ना जीवनामध्ये, तर खरोखरच शरदराव या देशाचे पंतप्रधान झाले असते, मला सुद्धा विश्वास वाटत होता। पण ते काय नको त्या लोकांना बरोबर घेण्याचे जे सवय झाले, त्याच्यामुळे शरदराव थोडेसे मागे राहिले। नाही तर शरदराव सारखा नेता नव्हता, थोडा धूर्त नेता। आणि यशवंतरावचे गुण त्यांच्यामध्ये उतरले असते ना, तर या देशाचे पंतप्रधानच झाले असते, असं मला तरी विश्वास वाटतो। आणि अजूनही वेळ गेलेला नाही। हे नको त्या लोकांना बाजूला सारून त्यांनी जर काम केलं, हे काय की फक्त जागा मिळवणं म्हणजे यश असं नाही। आता इलेक्शन लढवताना कसे इलेक्शन लढवतात सगळ्यांना माहिती, जागा जास्त मिळाल्या म्हणजे लोकांचं असं नाही। जनमानसातली प्रतिमा ही महत्वाची आहे। मग त्याच्यामध्ये पक्ष असेल, पार्टी असेल, कोणी असेल, पण एक आदरयुक्त भावना, जसं यशवंतराव होते, जरी पक्ष असेल तरी सगळ्यांना आदर होता त्याच्यावर, अशी आदराची भावना, तर ती अजूनही त्यांनी जर जोपासलं ते, तरी अजूनही काही वेळ गेलेली नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।